नेरळमध्ये गेल्या 2 दिवसापासून निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईवर अखेर तात्पुरता तोडगा निघाला असून उद्या बुधवारपासून नियोजित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणाने 16 मार्च रोजी पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात संपूर्ण गावात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सुनीता रोहिदास मोरे यांनी तातडीने पुढाकार घेतलाय. त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील तसेच महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. याचवेळी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने काही थकबाकी रक्कम भरून खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरू करून घेतलाय. प्रशासक सुजित धनगर, अरुण कारले आणि पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावलाय. महावितरणाकडून उर्वरित थकबाकी भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात आली असून तोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांपासून पाण्यासाठी त्रस्त झालेल्या नेरळकरांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी थकबाकीचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी आणि आर्थिक दृष्टीने सक्षम समजली जाणारी नेरळ ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.